काट्यानं काटा कसा काढायचा याचं कसब शरद पवारांना चांगलंच माहिती आहे। अवघ्या 3 दिवसात सुनेत्रा पवारांना मिळालेलं उपमुख्यमंत्रीपद केवळ सहानुभूती नव्हती। शरद पवारांना कळून चुकलं होतं, जेवढी ढील दिली जाईल तेवढी पतंग कटण्याचा धोका जास्त असतो। म्हणून अजित पवारांच्या निधनानंतर सुरुवातीचे 8 दिवस शरद पवार डोक्यानं खेळले। इकडे अजित पवारांची अग्नी शांत होत नाही, तो सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या। विषय होता अजित पवारांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाचा। हेच उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी अजित पवारांनी पक्षात बंड केलं होतं। ते ताब्यात घ्यायला आता विलंब केला तर भविष्यात ते मिळतं की नाही अशा वावड्या उठवून सुनेत्रा पवारांना ट्रॅप करण्यात आलं। वरवर हे जरी दाखवण्यात आलं की अजित पवार गेल्यानं सहानुभूती म्हणून सुनेत्रा पवारांना हे पद देण्यात येतंय, परंतु दिल्लीतून आणि काही प्रमाणात मुंबईतून डाव वेगळा शिजत होता। प्रश्न केवळ उपमुख्यमंत्री पदाचा नव्हता, प्रश्न अजित पवार गटाला आपल्या ताटाखालचं मांजर बनवून ठेवण्याचा होता। शरद पवार केवळ घटनाक्रमांवरती लक्ष ठेवून होते। सुनेत्रा पवारांनी शपथ घेताच इकडे पवारांनी आपला डाव सुरू केला। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं सांगून त्यांनी सुनेत्रा पवारांवरती आपली पहिली चाल खेळली। पवारांना माहिती होतं सुनेत्रा पवारांच्या डोक्यावरचा हा काटेरी मुकुट ठरणार आहे। जे अजितदादांनी इतक्या वर्ष पेलून धरलं ते सुनेत्रा पवारांकडून शक्य होणार नाही। शरद पवारांनी वेळ जाऊ दिला। सुनेत्रा पवारांनी हे उपमुख्यमंत्रीपद सांभाळताच पक्षातली कारस्थानं पाहून पटेल आणि तटकरेंची गच्छंती करायला सुरुवात करून पक्षावर पवारांची सत्ता स्थापन करण्याची घाई केली। सुनेत्रा पवार ट्रॅपमध्ये अडकत असल्याचं पाहून शरद पवारांनी संधी मिळताच दुखावलेल्या पटेल आणि तटकरेंचं कौतुक करून त्यांना आपल्याकडे वळवलं। आता हाच गेम उलटा सुनेत्रा पवारांवरती बुमरँग होणार होता। शरद पवारांनी एनडीएत एंट्री झाल्यास त्यांना पटेल आणि तटकरेंची सरळ सरळ साथ लाभते। परिणामी सुनेत्रा पवारांचं पक्षातलं वर्चस्व संपतंय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याच्या डे 1 पासून शरद पवारांनी जे जाळं विणलंय त्यात त्या अडकल्यात। सुनेत्रा पवारांनी पक्षात पार्थ पवार, जय पवार यांना मोठं स्थान दिलं। त्यांचा अवाजवी हस्तक्षेप सहन केला, मग तो राज्यसभेतील उमेदवारी देण्याचा असो की मग टेंडर देण्यावरून छगन भुजबळांशी पार्थ यांचा झालेला संघर्ष असो। अजित पवार हयात असताना त्यांनी कधीही आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना पक्षात हस्तक्षेप करू दिला नाही। पार्थ पवार, जय पवार तर बातम्यांमध्येही नसायचे। अजित पवारांनी पक्षातील ज्येष्ठांनाच पहिलं प्राधान्य दिलं। ते करण्यास सुनेत्रा पवार अपयशी ठरतायत। अजित पवार गेल्यानंतर पक्षाच्या हातातून गेलेलं अर्थ खातंही त्यांना अजून मिळवता आलेलं नाहीये। पक्षातील आमदारांना निधी मिळत नसल्याची ओरड सुरू झाली आहे। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आता पवार प्रायव्हेट लिमिटेड होण्याच्या मार्गावर आहे, हेच शरद पवारांच्या पथ्यावर पडताना दिसतंय। राजकारणातलं यश हे दीर्घकाळ अवलंबून असतं। 1-2 दिवसांच्या भरवशावर राजकीय यश अपयश ठरत नसतं। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुकाणू घाईघाईनं हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार पहिल्या दिवसापासूनच राजकीय चक्रव्यूहात फसत चालल्या आहेत। अजित पवारांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र, बारामती आणि खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रचंड दुःखात आणि सुन्न होता। कुटुंबावर एवढा मोठा आघात झालेला असताना अवघ्या 3ऱ्याच दिवशी वावड्यांवर विश्वास ठेवून सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। काहींनी तर दादांच्या सरणाची राख अजूनही थंड झाली नाही, तो सत्तेची खुर्ची मिळवण्याची एवढी काय घाई आहे, अशा तीव्र भावना सुद्धा सामान्य जनतेच्या मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या होत्या। त्यामुळे याचा परिणाम सुनेत्रा पवारांमागे असलेल्या सहानुभूतीवरही पडलाच। राजकारणाचा कोणताही भक्कम प्रशासकीय अनुभव पाठीशी नसताना थेट उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर आणि पक्षातील आमदारांवरही पहिल्या दिवसापासूनच त्यांची पकड सैल होत राहिली। अजितदादांनी पक्ष उभा करताना अनेक वरिष्ठ आणि मातब्बर नेत्यांना सोबत घेतलं होतं, मात्र पक्ष आपल्याच कुटुंबाच्या मुठीत राहावा या अट्टहासापोटी सुनेत्रा पवारांनी घराणेशाहीचा अतिरेक केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय। पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते प्रफुल्ल पटेल तसेच महाराष्ट्रातील संघटन मजबूत ठेवणारे सुनील तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून आणि महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेतून पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आलं आणि याचीच वाट पवार पाहत होते आणि पुढे जाऊन तो डाव खेळला गेला। अंतर्गत संघर्ष यातून निर्माण झाला। मेसेज असा गेला की सुनेत्रा पवारांना पक्षावर कंट्रोल ठेवता येत नाही। पक्षातला सर्व ॲक्सेस थेट पार्थ पवारांच्या हाती सोपवण्यात आला।
पार्थ आणि जय पवार या दोन्ही भावांना राष्ट्रीय कार्यकारिणीत मानाचं स्थान देऊन पक्षाला एका रात्रीत पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं स्वरूप दिलं गेलं। वर्षानुवर्ष पक्षासाठी रक्त आटणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांची पात्रता असतानाही त्यांना डावलून थेट पार्थ पवारांना खासदारकीचं तिकीट बहाल करण्यात आलं। या निर्णयाने पक्षांतर्गत असंतोषालाच हवा मिळाली। सुनेत्रा पवारांकडून सातत्याने मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे दुखावलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पुन्हा एकदा शरद पवारांना शरण आले आणि हेच पवारांना हवं होतं, म्हणून हे वेट अँड वॉच पवारांनी गेल्या काही वर्षांपासून ठेवलं असावं असा अंदाज। अलीकडच्या काळात दिल्ली आणि मुंबई शरद पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यात अनेक भेटी झाल्या। सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीतून दूर करताच राजकारणातील चाणक्य शरद पवारांनी आपली चाल खेळली। पटेल आणि तटकरेंच्या नाराजीची नेमकी हीच नस पकडली। त्यांनी जाहीरपणे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या कार्यक्षमतेचं तोंड भरून कौतुक केलं आणि सुनेत्रा पवार ट्रॅपमध्ये अडकवल्या। या एकाच विधानाने त्यांनी सुनेत्रा पवारांना दाखवून दिलं की तुम्ही ज्यांना कवडी मोलाचे समजून बाजूला काढलं तेच माझ्यासाठी हिरे आहेत। शरद पवारांची ही सुनेत्रा पवारांवर केलेली थेट राजकीय कुरघुडी होती। अजित पवारांच्या राजकारणाचा सर्वात मोठा कणा म्हणजे त्यांची आर्थिक ताकद आणि प्रशासनावरील पकड होती। अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी आपल्या आमदारांना कधी निधी कमी पडू दिला नाही, त्यामुळे आमदार त्यांच्या शब्दाबाहेर नसायचे। सुनेत्रा पवार या बाबतीत पूर्णपणे फेल गेले आहेत। अजितदादांच्या निधनानंतर भाजपनं राष्ट्रवादीकडून महत्त्वाचं असलेलं अर्थ खातं काढून घेतलं। हे खातं पुन्हा खेचून आणण्यात सुनेत्रा पवारांना सपशेल अपयश आलं। अर्थ खातं हातात नसल्यानं त्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी विकास निधी देऊ शकत नाहीत। निधी नसेल तर आम्ही निवडणुका कशा लढवायच्या हा प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे आमदार आता सुनेत्रा पवारांकडे पाठ फिरवू लागले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी सुरू आहेत। जर बदलत्या राजकीय गणितात शरद पवार गट महायुतीमध्ये किंवा मग एनडीए सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील झाला तर सुनेत्रा पवारांचे उरले सुरले राजकीय अस्तित्वही संपुष्टात येऊ शकतं। शरद पवारांची महायुती सोबत जवळीक वाढताच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आपल्या समर्थकांसह अधिकृतपणे सुनेत्रा पवारांची साथ सोडतील आणि पुन्हा शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारतील अशी ही शक्यता नाकारता येत नाही। दोघही पवार, तटकरे, पटेल भेटलेत, एकमेकांबाबतचे वितुष्ट दूर केलं गेलंय, त्यामुळे यांना हातात हात द्यायला फारशी अडचण नाहीये। एका बाजूला निधी अभावी अस्वस्थ झालेले आमदार आणि दुसऱ्या बाजूला दूर जाणारे राष्ट्रीय नेते, अशा दुहेरी कात्रीत सुनेत्रा पवार अडकण्याची भीती व्यक्त होते। दुसरीकडे शिंदेसारखे नेते महायुतीत असल्यानं अजित पवार गटाला महायुतीत काय स्थान आहे हे सर्वांनाच माहिती आहे। थोडक्यात सांगायचं तर सुनेत्रा पवार यांनी राजकारणात येताना घाई केली, अनुभवाअभावी चुकीची राजकीय पाऊले टाकली, पक्षात कौटुंबिक हस्तक्षेप वाढू दिला। याच कारणांमुळे त्या सर्वच पातळींवरती फेल गेल्या। शरद पवारांची पुढील कोणतीही चाल सुनेत्रा पवारांना राजकीय विजनवासात धाडण्यासाठी पुरेशी ठरणार आहे असं राजकीय जाणकार सांगतात। आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम फक्त इतकाच आहे आणि हा परिणाम असा होऊ शकतो की जर पवार यथा कदाचित एनडीए मध्ये जर सामील झाले तर सुनेत्रा पवार आणि त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर ज्या काही निर्णय घेतले किंवा ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण केलं त्या सगळ्यांवरतीच पाणी फिरणार आहे। पटेल, तटकरे शरद पवारांना आधीच शरण गेलेत आणि त्यामुळे पटेल आणि तटकरेंचा होल्ड पक्षावर किती आहे हे समजून घेण्यासाठी इतकंच गोष्ट महत्त्वाची होती की पटेल पक्ष फुटून किंवा पक्ष फुडाफुडीमध्ये मास्टर माइंड असतानाही शरद पवार त्यांच्या विरोधात 3 वर्षामध्ये एक शब्दही बोलू शकले नाही। आताही सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं, सुप्रिया सुळेंची त्यातून बदनामी करणं किंवा हे पक्ष हडप करणार होते म्हणून आम्ही हे घेतलं असे वारंवार पटेल आणि तटकरेंकडून विचार लोकांपर्यंत किंवा मेसेज पोहोचवण्याचे प्रयत्न झाल्यानंतरही सुप्रिया सुळे आणि शरद पवार पटेल आणि तटकरेंना टार्गेट करू शकले नाही। रोहित पवार करत होते पण सुळे आणि शरद पवारांनी ते केलं नाही आणि आता पटेल आणि तटकरे तर स्वतःहून शरद पवारांना शरण आलेत आणि शरण आले असेल तर त्याला मरण द्यायचं नसतं। हीच जर म्हण आपण इथे लागू केली तर सध्याच्या घडीला सुनेत्रा पवारांच्या हातून सगळंच जाऊ शकतं। अर्थ खातं तर गेलंच आहे, पटेल आणि तटकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीतून डावलल्यामुळे तेही गेलेत आणि आमदारांवरती फारशी अशी काही छाप सोडता आली नाही कारण तितका निधी देता आलेला नाहीये अशा चर्चा ऐकायला मिळतात आणि त्यामुळे पवारांनी खेळलेला हा 8 दिवसांचा म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर खेळले गेलेला 8 दिवसांच्या डावात काय काय घडलं आणि कसं घडलं
हे कळेपर्यंत सुनेत्रा पवारांना फार उशीर झाला होता. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.